नमस्कार. ई लर्निंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. माझी शाळा माझा अभिमान हा ललित लेख मी स्वतः निर्मला जाधव आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन पब्लिक स्कूलच्या ॲडमिशन संदर्भात बाबांना माहिती मिळाली तेव्हा माझे इयत्ता 5वीचे शैक्षणिक वर्ष संपत आले होते. ग्रामीण भागातील होतकरू व हुशार विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व राहण्याची सोय या पब्लिक स्कूलमध्ये होती. बाबांना वाटले माझ्या मुलीला शहरातील शाळेत ॲडमिशन घेतले की तिच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला आणि म्हणूनच त्यांनी ताबडतोब इयत्ता 6वीमध्ये मला पब्लिक स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले. शुक्रवार पेठ गंगावेश येथे शाहू महाराजांच्या काळातील तो जुना राजवाडाच होता. जूनमध्ये सन 1980मध्ये मी त्या शाळेत प्रवेश केला. बाबांनी मला तिथे सोडले आणि निश्चिंत झाले. माझ्या शिक्षणाची वाटचाल सुरू झाली. मला शिकविणारे सर्व शिक्षक आपापल्या विषयात तज्ज्ञ व हुशार होते. मी ज्या राजवाड्यात प्रवेश केला त्या जुन्या राजवाड्याचा दरवाजा भला मोठा होता. तो मोठा दरवाजा नेहमी बंदच असायचा. त्याच्या खाली आणखी एक कोपऱ्यात आणखी छोटेसे दार होते. जसे की मोठ्या इमारतीला खिडकी असते तसे ते दार होते. ते सुद्धा आपल्या घराच्या दरवाजा एवढे होते. तिथेच वरच्या व खालच्या मजल्यावर राहण्याची सोय असल्याने आईने माझी सर्व तयारी करून दिली होती. माझे कपडे सर्व साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याची ट्रंक घेतली होती. त्यात कपडे, साबण, कंगवा, पावडर डबा, तेल, बेडशीट, वैयक्तिक जे मला आवश्यक आहे ते सर्व भरून दिले. तिथे माझा दिनक्रम सुरू झाला. पालक भेटीचा तो दिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची. आम्हाला फक्त दिवाळी व मे महिन्याची सुट्टी असेल तेव्हाच घरी जायला मिळायचे. चंबुखडी येथे मुलांचे पब्लिक स्कूल सुरू होते. चंबुखडीला मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची सोय होती. आमचे काही महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन, व्याख्यान वगैरे चंबुखडीलाच एकत्र व्हायचे. स्कूल बसची सोय असल्याने आम्ही मुली स्कूल बसने तिथे जात असायचो. अशा या जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेत मला शिकण्याची बहुमोल संधी लाभली. तेथील संस्कार माझ्यावर झाले. आपले शालेय जीवन ज्या वातावरणात घडते त्या वातावरणाचा संस्कार आपल्या मनावर उमटत असतो. माझे शालेय जीवन संस्कारित होते. माझा शिक्षक वर्ग संस्कारित होता. आज मला शिकविणारे अध्यापक आता मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. शिक्षण उपसंचालक उज्ज्वलादेवी पाटील मॅडम यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशा या अध्यापकांना मी कधीही विसरू शकत नाही. मी शिक्षणासाठी आईवडिलांपासून लांब राहिले. त्यामुळे मला आपोआपच चांगल्या सवयी लागल्या. तेथे कुणाचा लाड बिलकुल नसायचा. हव्या त्या गोष्टी मिळायच्या नाहीत. हट्ट करणे वगैरे प्रकारच नाही. मी मात्र स्वावलंबी बनले. स्वतःची सर्व कामे स्वतःच करायची. पहाटेच अभ्यासाला बसायची. एक प्रकारची स्वयंशिस्त मला लागली. त्यामुळे घरातील माझ्यावर खुश असायचे. आमच्या बहुतुले मॅडम तिथे रेक्टर होत्या. अतिशय कडक शिस्तीच्या व दिसायलाही गोऱ्यापान व सुंदर होत्या. त्याने आम्हाला खूप चांगल्या सवयी लावल्या. सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे, त्यानंतर रामदास स्वामींचे श्लोक म्हणून घ्यायच्या, व्यायाम करायला लावायच्या, सकाळी 2 तास अभ्यासाला बसायला लावायच्या. ठीक 8:30 वाजता नाश्ता व्हायचा. आमच्या दीक्षित मॅडम संस्कृत फार छान शिकवायच्या. मला त्यांची खूप भीती वाटायची, पण त्या स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्यांचे संस्कृत वाचन व उच्चार मला फार आवडायचे. विज्ञान या विषयाला उज्ज्वलादेवी पाटील मॅडम होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय चांगले होते. प्रत्येक विद्यार्थिनींच्याकडे त्या अगदी वैयक्तिक लक्ष द्यायच्या. प्रयोग करून दाखविण्यात त्यांचा हातखंडाच होता. त्या मला खूप आवडायच्या. याशिवाय कुंभार सर, कांबळे सर, S.K. पाटील सर अशा अतिशय निष्णात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मला मिळाली. हे मी माझे भाग्यच समजते. महिन्यातून एकदा आमची पालक भेट असायची. आम्ही मुली अगदी पाखरासारखी आपल्या पालकांची वाट बघत बसायचो. कारण आम्हाला मोठ्या दरवाजाच्या कोपऱ्यात असलेल्या छोट्या दरवाजातून सुद्धा वाकून बघण्याची परवानगी नसायची. केव्हा एकदा बाबा येतात आणि मला बाहेर घेऊन जातात असे व्हायचे. त्या दिवशी दिवसभर बाहेर पालकांसमवेत जायची परवानगी मिळायची. आम्ही 3 बहिणी व 1 भाऊ. मी आईवडिलांपासून लांब असल्यामुळे माझा लाड जास्त व्हायचा. भाऊ बहिणीसुद्धा मी कधी एकदा घरी येते म्हणून वाट पाहायची. हा शालेय जीवनातला माझा हा प्रवास कधी संपला हे मला कळलेच नाही. अजूनही ते दिवस मला आठवतात. आठवले की आपोआप डोळ्यात पाणी येते. पुन्हा ते रम्य बालपण, हरवलेलं बालमन परत येणं शक्यच नाही. पुन्हा पुन्हा त्या शाळेत जावे, पुन्हा ते दिवस यावेत असंही खूप वाटतं.
प्रत्येकाचे शालेय जीवनातील अनुभव वेगवेगळे असतात. असा हा शालेय जीवनाचा प्रवास ही माझ्या आठवणीतली, स्वप्नातली, हृदयात साठवून ठेवलेली शाळा मी आजन्म विसरू शकत नाही. रम्य ती शाळा, रम्य ते बालपण पुन्हा येईल का माझ्या आयुष्यात? काय एक स्वप्नच बनून राहील? अशा या माझ्या समृद्ध शाळेचे ऋण माझ्याकडून कधीही पेटणार नाहीत. आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. प्रिय अशी ही माझी शाळा, तिच्यावर मी काय लिहावे? प्रिय अशी ही माझी शाळा, तिच्यावर मी काय लिहावे? महती जिची गाता गाता शब्दांनीही कमी पडावे. महती जिची गाता गाता शब्दांनीही कमी पडावे. धन्यवाद.